म्हणजे अनेक माझे दिग्दर्शक मित्र असं म्हणतात की मला परत सहाय्यक दिग्दर्शक व्हावं असं वाटतं, कारण त्यात निर्णय घ्यायचा नसतो. बऱ्याच त्याच्या पत्रकार परिषदा वगैरे असं सगळ्या झाल्या. तर तिथे लोक म्हणाले, अरे वा वा, तुम्ही पहिल्यांदाच गीतकार म्हणून समोर येत आहे. तर मी म्हटलं, अहो याच्यापूर्वी मला पुरस्कारही मिळून झाले आहेत आणि साधारण तोपर्यंतच मी 50-60 गाणी लिहिलेली होती. त्यामुळे मला मग भाषेचा खेळ, मग शब्दांच्या रचना, मग कवितांची वृत्त ती कशा पद्धतीने आहेत, यमक कसं जुळवलं आहे, हे असं शब्दकोडं सोडवल्यासारखं गमतीने खेळायला खूप आवडतं. म्हणून मी त्यातलं जे तुम्ही पण सही आम्ही पण सही, अंगाला हात आमच्या लावायचा नाही, हे जे गाणं आहे ते मी पहिल्यांदा लिहिलं. तर ते माझं मलाच आश्चर्य वाटलं की हे मला कसं काय सुचलं. बऱ्याच शाळांमध्ये प्रार्थना म्हणून वापरली जाते. पोटामध्ये अंधाराच्या वाटामध्ये वाजतोय हरीचा पावा, जीव जाळी सोमानी सदुरावा. तर मला ती एवढी मजा आली ते गाणं तयार केल्यानंतर. मी तो प्रसंग काय आहे, ती पात्र काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, हे सगळं मनामध्ये आणत राहतो आणि त्यातून ते गाणं तयार होतं. कशा पद्धतीने साधारण कट होईल, याच्या पुढे कुठलं दृश्य येईल आणि याच्या मागे कशा पद्धतीचं म्युझिक असेल, काय साऊंड इफेक्ट्स असतील, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते चालू असलं पाहिजे दिग्दर्शकाच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये. सुनील दादा, आता तू इतके वर्ष काम करतोस इंडस्ट्रीमध्ये, तर आता आपल्या बऱ्याच क्रिएटिव्ह लोकांमध्ये बोलणं होतं की क्रिएटिव्ह ब्लॉक एक असतो की काही सुचत नाही किंवा काही होत नाहीये किंवा मूड नाहीये, तर ते तू त्याला कसं हँडल करतोस आणि हाऊ डू यू अप्रोच इट? ती म्हणजे क्रिएटिव्ह ब्लॉक नावाची गोष्ट नाही, म्हणजे म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही असं दोन्ही म्हणायला पाहिजे. म्हणजे आहे ही गोष्ट खरी आहे आणि तो नुसता आळशीपणा किंवा इंडल्जन्स किंवा उगाच फाजील लाड चाललेत काहीतरी असं नाही आहे. मला असं वाटतं की त्याचा संबंध म्हणजे आपण कलावंत म्हणून आपली होणाऱ्या वाढीशी आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक कलावंतानी वाढत राहावं, नक्की वाढण्याचा प्रयत्न करावा. आणि वाढणं म्हणजे कसं की आपली हळूहळू त्या माध्यमाची समज वाढायला लागते. आपल्याला ते आणखीन समजायला लागतं. काही वेळेला समजायला लागलं असं वाटतं पण समजलेलं नसतं, मग परत आणखीन थोडं समजायला लागतं. अशी ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि मग ती प्रक्रिया चालू असताना असं लक्षात येतं की म्हणजे आपली जी समजूत वाढली आहे ना, त्या तुलनेमध्ये आपण कमी पडतोय की काय, असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा तो ब्लॉक तयार होत असावा असं मला वाटतं. म्हणजे तो अभिनेत्याच्या बाबतीत पण होतो किंवा दिग्दर्शकाच्या बाबतीत होतो. कारण आता रायटर्स ब्लॉक हा खूप फेमस आहे, कारण लेखनी गोष्ट खूप अशी अमूर्त आहे, ॲबस्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे कसं होतं की म्हणजे लेखक असा बसला आहे, म्हणजे कागद पेन घेऊन किंवा लॅपटॉप घेऊन आणि असं करून विचार करत बसला आहे, पण त्याला सुचत नाही आहे काही नवीन. तर हे लोकांना सुद्धा असं खूप आकर्षक वाटतं आणि समजायलाही सोपं पडतं ते. आणि मग काही वेळेला असं वाटतं की नाही असं कसं तुम्ही त्याला जोर लावला पाहिजे. किंवा अनेक लेखक मी असं ऐकलं की चर्चा न करता सकाळी उठून बसायचेच. म्हणजे अगदी पी.जी. वुडहाऊस सारखा लेखक जो विनोदी लिहिणारा माणूस असतो ना, म्हणजे विनोदी लेखन तर किती अवघड आहे हे आपल्याला कळू शकतं. तो पी.जी. वुडहाऊस हा अत्यंत शिस्तीचे सगळं, म्हणजे कुत्र्याला फिरवून आण, नाश्ता कर, हे कर ते कर, आणि शांतपणे यायचं, आपल्या अभ्यासिकेमध्ये बसायचं आणि टाईपरायटर सुरू करायचा. असं करून तो लिहायला लागायचा. आता हे इतकं सहजपणे त्याला दररोज उठून कसं काय सुचत होतं हे कठीण आहे. आणि त्याचं सगळं वाचल्यानंतर आपल्याला आणखीन आश्चर्य वाटते. पण मला असं वाटतं की याच्या बाबतीत, म्हणजे फिल्मच्यासाठीच्या स्क्रिप्टच्या बाबतीत तर तो आणखीन हे आहे. कारण कसं होतं काही वेळेला, आता तो मगाशी जसं ते लॉगलाईन किंवा ब्रीफिंगच्या भाषेत आपण बोलत होतो तसं की एखादं कमिशनडच आहे जॉब की हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं आतून स्फूर्ती आली, उर्मी आली वगैरे नाही, हे तुम्हाला मागितलेलं आहे तुमच्याकडनं. तर तिथे तर आणखीनच हा ब्लॉक त्रास देतो. कारण मग असं होतं की माझं मला सुचलंय तर मग मी केव्हाही उठीन, केव्हाही लिहीन, काही करीन, पण नाही, हे मला या डेडलाईनमध्ये पुरं करून दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं आहे. तर मग तिथे मात्र स्वतःला थोडं कष्टाने कामाला लावायला लागतं. पण मला दिग्दर्शकांच्या बाबतीमध्ये असं आठवतं आहे, कारण तो ब्लॉक मला असं वाटतं की आणखीन अवघड आहे. कारण कसं होतं की म्हणजे दिग्दर्शक म्हणून तुम्ही ते जे एक अत्यंत गुळगुळीत वाक्य आहे, तो जहाजाचा कप्तान असतो वगैरे वगैरे, टीमचा लीडर असतो सगळं, पण ते खरंही आहे. त्यामुळे ती मॅनेजमेंट करायची असते, सगळं करायचं असतं. पण मुख्य दिग्दर्शनाच्या बाबतीत हा प्रश्न असतो की ते दृश्य तुमच्या डोळ्यासमोर जे काही तुम्ही व्हिज्युअलाइज केलं आहे, तर ते ॲक्टर्स असतील, कॅमेरामन असेल, ते सगळे म्हणजे प्रोडक्शन डिझायनर असतील, कॉस्ट्यूम, हे सगळे एलिमेंट्स तुम्ही एकत्र आणून तेव्हा त्या क्षणापुरते तयार करता. आणि ते परमनंटपणे म्हणजे पूर्वी फिल्मच्या कॅनमध्ये आणि आता चिपमध्ये जाऊन बसणार आहेत, ते परत त्याच्यात बदल होणार नाही.
तर ते आता परमनंट होणार आहे ह्याचं एक टेन्शन घेऊन त्या क्षणी तुम्हाला सगळ्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात. म्हणजे तो हे इथे ठेवू का, ही वस्तू इथे बाळगू का, मग ह्या माणसाला इथे बसवू का, कसं एक्सप्रेशन मला हवं आहे, कुठला अँगल लावू, तर या सगळ्या निर्णयांचं काहीतरी चमत्कारिक ओझं तयार होतं. म्हणजे अनेक माझे दिग्दर्शक मित्र असं म्हणतात की मला परत सहाय्यक दिग्दर्शक व्हावं असं वाटतं, कारण त्यात निर्णय घ्यायचा नसतो. हां चल रे हे कर म्हटल्यानंतर आपण करून टाकायचं, मग आपण पुन्हा मोकळे, काही चिंता नाही. कारण तेव्हा सगळं जग असं तुमच्याकडे बघत असतं, मग काय करू काय करू काय करू असे ते सगळी 25 जणांची टीम तुमच्याकडे अशी वाट बघते. आणि त्यातल्या कुणालाही तुम्ही माहीत नाही बघू असं नाही म्हणू शकत. माहीत नाही, तुला माहीत नाही तर मग कुणाला माहिती आहे, कारण तू देव आहेस या सगळ्या निर्मितीचा. तर तुला जर माहीत नसेल तर मग काही नाही, मग उरलेला सगळ्यांचा आत्मविश्वास हा तळाला जाणार आहे. तर त्यामुळे त्या क्षणी निर्णय मलाच घ्यायचा आहे. आणि मग काही वेळेला असं वाटतं की अच्छा हे जे सगळे निर्णय आहेत हे माझे नेहमीचेच होत आहेत. म्हणजे आता ही माणसं अशी बसली आहेत आणि अशा पद्धतीने हा सीन होणार, पण मग मी हे या फिल्ममध्ये पण केलं आहे, त्या फिल्ममध्ये पण केलं आहे, त्या फिल्ममध्ये पण केलं आहे. मग माझ्यात आता काही नाविन्य उरलं आहे की नाही, किंवा नाविन्य बरं दुसरा पुन्हा स्वतःलाच असा प्रश्न पडतो की पण पाहिजे कशाला. म्हणजे या सीनची किंवा या शॉटची मागणी ही अशी आहे, तर तसं शूटिंग करूया. स्वतःवरती हे पुन्हा नवीन ओझं का की मी काहीतरी वेगळंच दिलं पाहिजे, कदाचित ते योग्य असेल. त्यामुळे असे उलटसुलट स्वतःशी म्हणजे आंतरिक द्वंद्व असं त्याला म्हणता येईल, आतल्या आत चाललेलं भांडण हे खूप वेळेला ब्लॉक तयार करतं. म्हणजे मला एकदा आठवते, खूप वर्षांपूर्वी आम्ही काहीतरी एक डॉक्युमेंटरी, म्हणजे फिक्शनल डॉक्युमेंटरी होती ती, त्यामुळे फिक्शनच होतं, पण असं कुठल्या तरी सामाजिक संस्थेची छोटी फिल्म चालली होती. आणि तसं बघायला गेलं ना तर खरं काही म्हणजे चिंता करण्याजोगं काही नव्हतं, खूप छोटंसं शूटिंग होतं. पण असं काहीतरी सुरू झाल्यानंतर मला असं मनात विचारायला आठवतं की हे काय चाललंय. म्हणजे आपण असं नोकरीवर गेल्यासारखं बसून बँकेचा क्लार्क असं ओके हे उघडलं लिहायला लागला, तर असं नाही दिग्दर्शन करता येते. तर आत्ता असं वाटतं की मला नाहीच सुचत आहे शॉट, मला नाहीच घ्यायचा शॉट, असं काहीतरी एक मनामध्ये अस्वस्थ प्रतिक्रिया आली. पण नंतर पुन्हा स्वतःला सावरावं लागलं अर्थातच, कारण ती टीम तुमची वाट बघत बसलेली असते असं म्हणून. पण त्यामुळे तो दिग्दर्शक म्हणून जो ब्लॉक आहे तो खूप विचित्र आहे आणि तो कुणाला समजावून पण सांगता येणार नाही की त्या वेळेला. आणि हा खूप टप्प्यांवर येतो, म्हणजे त्याच्यातली कन्फ्युजन्समधून सुद्धा तो येतो. काही वेळेला एडिटिंगच्या टेबलावरही तो येतो की हे सगळं मागे पुढे करू, पण हे मनासारखं होत नाही आहे का, त्याचं उत्तरही कळत नाही आहे. फक्त त्यावेळेला कसं आहे की म्हणजे सगळं जग तुमच्याकडे वाट बघत बसलेलं नसतं, तर थोडंसं तुम्ही वाट बघून थोडंसं डिस्टन्सिंग करून त्रयस्थपणे थोडा स्वतः त्याला विचार करायला वेळ घेऊ शकता एडिटिंगच्या टप्प्यावरती, जो शूटिंगच्या वेळेला नाही करतायत. आणि श्रीमंत शूटिंगच्या वेळेला माणसं काही वेळेला तो निर्णय घेतात की ओके आता थांबूया, आता नाही सुचत आहे तर म्हणून. तोही बऱ्याचदा आमच्यासारख्या छोट्या बजेटमध्ये काम करणारा नसतो, त्यामुळे तो काम पुढे चालवत ठेवायला लागतं असं. पण ती आहे फार मजेशीर गोष्ट आहे. एवढं खरं सुनील दादा, आमच्यासारख्या नवीन जनरेशनच्या मुलांना माहीत नसेल, पण तू गाणीही भरपूर लिहिली आहेत आणि जवळजवळ 95 हिंदी आणि मराठी गाणी लिहिलेली आहेत. तर याची सुरुवात कुठून झाली आणि कसं, म्हणजे तुला गाणं कसं सुचतं? हो, सुरुवात फार बऱ्यापैकी आधी झाली आणि नंतर ती परत थोडीशी थांबली. म्हणजे एक तर मला खूप मजा येते गाणी लिहायला, आवडतं खूपच. आणि काही प्रमाणात मला वाटतं असं झालं की ते दिग्दर्शकांनीच गाणी लिहिली आहेत, तर त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे अनेकांना हे माहितीच नाही आहे. म्हणजे अगदी आत्ता मी मसाला फिल्म होती ना, संदेश कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेली, त्याच्यासाठी गाणी लिहिली होती. आणि तर त्याचं मार्केटिंग बऱ्यापैकी चाललं होतं. उमेश आणि गिरीश कुलकर्णी दोघंही जण त्याचं मार्केटिंग करत होते, त्यामुळे बऱ्याच त्याच्या पत्रकार परिषदा वगैरे असं सगळ्या झाल्या. तर तिथे लोक म्हणाले, अरे वा वा, तुम्ही पहिल्यांदाच गीतकार म्हणून समोर येत आहे. तर मी म्हटलं अहो, याच्यापूर्वी मला पुरस्कारही मिळून झाले आहेत आणि साधारण तोपर्यंतच मी 50-60 गाणी लिहिलेली होती. फक्त त्याचं अशा पद्धतीने मार्केटिंग न झाल्यामुळे ते कुणाच्या समोर आलंच नाही असं झालं. त्यामुळे तो एक वेगळाच मुद्दा आहे की गीतकार म्हणून स्वतंत्र आयडेंटिटी, व्यक्तिमत्व असं असणं आणि नसणं. पण लिहायला सुरुवात झाली ती खरं खूप मजेशीर यांनी झाली. म्हणजे जिंदगी जिंदाबाद ही आमची दुसरीच फिल्म होती. पहिल्या दोघी फिल्मच्या वेळेला आम्ही नादो महानोरांबरोबर काम केलं होतं आणि खूपच छान तो अनुभव होता, आनंद मोडक आणि नादो महानोर यांच्याबरोबर. आणि त्यावेळेला सुमित्राताईंना असं वाटत होतं की आपण काही पारंपरिक बायकांची लोकगीतच वापरूया म्हणून. पण मग मोडकांनी हे सूचना केली की आपण महानोरांशी बोलूया, कारण ते जवळजवळ ते पारंपरिक लोकगीतांच्या बाजामध्येच ते स्वतः लिहितात आणि ते खरंच त्यांनी खूप छान लिहिलं होतं. म्हणजे ती असं ऐकताना वाटत होतं की हे जणू काही एखाद्या बाईचंच जुनं पारंपरिक कुठलं तरी आईचं, आजीचं, आणि त्या संस्कारातूनच त्यांचं आलेलं आहे लेखन, म्हणून ते तसं लिहिलेलं होतं त्यांनी. त्यानंतर जिंदगी जिंदाबाद जी आम्ही फिल्म केली तर ती एड्सबद्दलची होती, हिंदीमध्ये होती.
तर आम्ही चक्क गुलजारांना जाऊन भेटलो आणि गुलजारांनी त्या फिल्मची 2 गाणी लिहिली. तर त्यामुळे खूपच तो आमच्या दृष्टीने असा त्यांच्या भेटी, त्यांच्याबरोबरच्या मीटिंग्स हा खूपच सुंदर अनुभव होता. आणि तर ते चालू असताना एकदम माझ्या मनात त्यांच्याविषयी भयंकरच प्रेम आणि आदर होतंच आधीपासून. त्यांची गाणी मला खूप आवडायची आणि त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर म्हणजे तो माणूस जसा आपल्या मनात आहे तसाच तो दिसल्याचा एक आनंद असतो. नाहीतर प्रत्यक्ष भेटल्यानंतर काही वेळेला थोडासा भ्रमनिरास होतो की अरे असा माणूस वाटला होता पण नाही आहे तसा. तर ते आणखीन त्याच्यावरती आनंद आम्हाला मिळाला त्या सगळ्या प्रोसेसचा. पण त्यावेळी वर्षानुवर्ष मी गाणी म्हणजे स्वतः अभ्यासात बसायचो. म्हणजे मला गाणी ऐकायला आवडतात तेव्हा ती नुसती गाणी एक तयार गाणं असं नव्हतं ना, त्यातल्या शब्दांकडे माझं खूप लहानपणापासून कायम लक्ष जात आलेलं आहे. आणि मला भाषा ही गोष्ट आवडते, त्यामुळे मला मग भाषेचा खेळ, मग शब्दांच्या रचना, मग कवितांची वृत्त ती कशा पद्धतीने आहेत, यमक कसं जुळवलं आहे, हे असं शब्दकोडं सोडवल्यासारखं गमतीने खेळायला खूप आवडतं. मग त्यातलं एखादं गाणं चुकलेलं असलं असं मला वाटतं की अरे रे शब्द कोंबल्यासारखे वाटतंय किंवा हे यमक जरा ओढून ताणून जुळल्यासारखं वाटतंय किंवा तेच शब्द 2 कडव्यात आलेत, मजा नाही वाटत आहे, याच्या जागी हा शब्द छान वाटला असता. असा एक खेळ माझ्या पातळीवरती मी कायम खेळत राहायचो. तर हे गुलजारांमध्ये मी 2 खूप सुंदर गाणी लिहून दिली आणि त्याच्यामध्ये एक त्या वस्तीतल्या मुलांचं असं गाणं होतं. तर ते या फिल्मचे आनंद मोडकांनी संगीत दिग्दर्शन केलं होतं. पण आधीचे आमचे मित्र श्रीरंग उमराणी हे म्युझिक डिरेक्टर जे आहेत, तर त्यांच्यावर आमचं काहीतरी चाललं होतं. तर त्यांनी आणि मी बसून असं त्या एक काहीतरी वडापाव असा शब्द घेऊन त्याच्यावरती काहीतरी गाणं करू असं आम्ही खेळत बसलो होतो. आणि असं करता करता ते गाणं तयार झालं आणि त्यामुळे ते पहिल्यांदा मी लिहिलं होतं. तर ते थोडंसं एक आमचा एकत्रित एफर्ट असल्यासारखं होतं, पण त्यात मला त्याची मजा तयार झाली मनामध्ये. आणि म्हणून जेव्हा 10वी आम्ही बनवायचं ठरवलं तर तेव्हा मी असं म्हटलं की आपण याच्यात आणि त्याची थोडी म्युझिकलसारखी ट्रीटमेंट देऊया असं ठरवलं. आधी जेव्हा पहिल्यांदा 10वी सगळी संहिता तयार झाली त्यात गाणीच नव्हती. पण मग असं वाटलं की याची छान गाणी तयार करूया म्हणून त्यातले काही सीन्सचं चक्क गाण्यांमध्ये रूपांतर करायचं ठरलं. आणि त्यामुळे त्याच्यात कथानकही पुढे जायला पाहिजे आणि त्या मुलांचं जणू काही म्हणणं पोचवण्यासाठी ते गाणं मांडायचं आहे असं. तर मला असं वाटलं की कुणाकडे जायचं हे गाणं लिहून घेण्यासाठी, कारण ती जी मुलांची भाषा आहे तर ती बरोबर यायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि मग मला असं वाटलं की मी काही आता ती मुलं ज्या वयाची आहेत ना त्यांच्यापेक्षा मी एक 10-12 वर्षांनीच मोठा आहे असं मला वाटत होतं. त्यामुळे मग म्हटलं मला यांचं मन समजू शकेल. तर नाही तो मला वाटतं थोडं मी 15-16 वर्षांनी मोठा असेल त्यांच्यापेक्षा. पण तरी मला असं ते खूप मनाने मागे टाकल्यासारखं वाटत नव्हतं की मला जरूर काही आत्ताच मी 10वीत होतो आणि तो 10वीच्या मुलांचा जो एक रावडीपणा आहे, त्यांची जी भाषा आहे तर ती मला कळते आहे असं म्हणून मी त्यातलं जे तुम्ही पण सही आम्ही पण सही अंगाला हात आमच्या लावायचा नाही हे जे गाणं आहे ते मी पहिल्यांदा लिहिलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते मी पहिल्यांदा लिहिलेलं गाणं असं म्हणता येईल. मग त्याच्या पाठोपाठ असं ठरलं की त्याच्यात एक प्रार्थना असणार आहे. मग मी ती प्रार्थना लिहिली पहिल्यांदा, शुद्धी दे बुद्धी दे हे दयाघना. तर ते माझं मलाच आश्चर्य वाटलं की हे मला कसं काय सुचलं, कारण ते दोन्ही, कारण पहिलं गाणं थोडंसं ते आर्ग्युमेंटेटिव्ह आणि दंग्याचं गाणं होतं त्यामुळे ते त्यात मजा होती. पण प्रार्थना लिहिताना मी ते असं काहीतरी रात्री कागद पेन घेऊन बसलो होतो आणि हे फारच फिल्मी आणि खोटं वाटण्याजोगंच आहे की आता गाणं लिहूया असं म्हणून मी हातामध्ये वही आणि पेन घेऊन बसलो. मी म्हटलं काहीतरी प्रार्थना लिहायला पाहिजे, मग या सगळ्या मुलांच्या मनात काय येत असेल. आणि मग असं करत करत ती प्रार्थना अशी एकादमात लिहिली गेली आणि मग ती सगळ्यांना खूपच आवडली आणि ती नंतर बऱ्याच शाळांमध्ये प्रार्थना म्हणून वापरली जाते. त्यामुळे खूप छान त्याच्या आठवणी आहेत. म्हणजे मला आठवते की तो हा आनंद खूप मोठा असतो. आम्ही बाधा ही नावाची फिल्म करत होतो 2005 मध्ये. तर तेव्हा मांडेशातला सगळा जो भाग आहे दुष्काळी भाग, तर तिकडे आम्ही लोकेशन बघत हिंडत होतो. तर तिकडे एक छोटीशी एवढीशी अशा शाळा असतात ना, एक पॅसेज आणि 4 खोल्या असलेली, तशी खूप छोटीशी एका खेडेगावातली शाळा होती. तर त्यांना आधी ते जरा शूटिंगसाठी जागा बघताय म्हटल्यानंतर ते असं झालं त्यांना. पण आम्ही म्हटलं 10वी तर 10वी तोपर्यंत महाराष्ट्रभर भयंकर फेमस झालेलं नाव होतं. ते म्हणाले अरे वा तुम्ही 10वी आलात का, बसा. मग त्यांनी एकदम त्या वरांड्यामध्ये खुर्च्या मांडल्या आणि सगळ्या शाळेला म्हणजे जी काय 40-50 पोरं होते ते सगळ्यांना समोर बोलवलं आणि त्या सगळ्यांनी एकदम एका सुरामध्ये ही शुद्धी दे बुद्धी दे प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. तर ते म्हणजे आता मी रडायचंच बाकी राहिलं होतं, कारण एवढं ते भरून येणारा अनुभव होतं की कुठलीही छोटी शाळा जी आम्हाला ओळखत पण नाहीत आणि त्यांच्यापर्यंत ते गाणं पोचतं. त्यामुळे मला गाणी लिहायला ते मी नंतर त्यामुळे 10वी मी ही 4-5 गाणी लिहिली. त्याच्यानंतर मग एक जसे चित्रपट यायला लागले, मग वास्तुपुरुष आम्ही करायला घेतला. तर तिथेही पुन्हा हा प्रश्न होता की पारंपरिक लोकगीतं हवीत.
आणि तेव्हा खरंच मला महानोरांची मनात आठवण झाली की खरोखर लोकगीताची जी परंपरा आहे ती समजून गाणं लिहिण्यामध्ये किती मजा आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आता त्या दलित वस्तीवरती चालणारं असं एक गाणं हवं होतं. आणि दुसरं मग त्याच पद्धतीचं पण थोडं दुःखाची किनार असलेलं असं. त्यामुळे ते आणि त्याच्यात कसं आहे की सगळी पुरुष मंडळी येते, ते बायका कोणी नसतात. आणि त्यामुळे तो एक पुरुषच बाईसारखा मध्ये नाचतोय आणि बाकीचे त्याच्याभोवती नाचतायत, अशी सगळी ती सिच्युएशन होती. तर खरं तर तो काळ माझ्या जन्माच्या आधीचा आहे. त्यामुळे मला त्याचा जो अभ्यास केला सुमित्राताईंकडून, त्या स्क्रिप्टमधून जे काही जाणवलं, आणि पुन्हा मी म्हटलं तसं की मला त्या शब्दांचा खेळ आवडत असल्यामुळे ना, त्या काळातले त्या पद्धतीच्या वस्तीवर चालणाऱ्या गाण्यांचे शब्द कसे असतील याचं जे काही तोपर्यंत माझ्या मनात बहुतेक सबकॉन्शियसली झालेला अभ्यास होता, त्यातून ती गाणी तयार झाली. त्यामुळे ते रातीच्या पोटामध्ये अंधाराच्या वाटामध्ये वाजतोय हारीचा पावा, जीव जाळी तो मानी सदुरावा. तर मला ती एवढी मजा आली ते गाणं तयार केल्यानंतर. आणि त्याच्यात कान्या असा कसा जाशी लांब दूर देशी, ते म्हणजे अक्रूर घेऊन चाललेलं आहे कृष्णाला आणि सगळे वेशीवरती जमलेत अशा सिच्युएशनचं गाणं. तर त्यावेळेला खूप मजेशीर झालं होतं की महेश एलकुंचवार हे त्याच्यात भूमिका करत होते ना, लेखक महेश एलकुंचवार. तर ती गाणी आम्ही ऐकवली आणि तर ते म्हणाले खूपच छान आहेत वगैरे असं सगळं. तर मला थोडी अपेक्षा होती की हे मला काहीतरी कॉम्प्लिमेंट देतील आणि चांगली लिहिली आहेस असं म्हणतील. मग ते काही बोलले नाही त्याच्यावरती. मग असं काहीतरी झालं. मग पुन्हा काहीतरी आम्ही गाडीतून प्रवास आमच्या मुक्कामाकडे करत होतो. तर त्यावेळेला पण कुठे मिळाली एवढी चांगली तुला पारंपरिक गाणी असं म्हणून. तर मी म्हटलं वा वा वा, हा फारच सुंदर कॉम्प्लिमेंट आहे. मी म्हटलं हो मी लिहिली आहे. ते म्हटलं काही सांगू नको. तर मी म्हटलं हो खरंच मी लिहिली आहे. तर म्हणाले मग खूपच चांगली आहेत ही. मी समजत होतं ही पारंपरिक गीतं आणि त्याला फक्त तुम्ही नव्याने चाली बांधलेल्या आहेत असं म्हणून. तर असं काहीतरी झाल्यानंतर खूप आनंद येतो. चांगला आहे. याच्यामध्ये याच्यासाठी तू काय रिसर्च केला होतास, किंवा तुला कशी सुचली, किंवा तू कसं अप्रोच केलं या म्हणजे स्टोरीला धरून, किंवा काय त्याचा अभ्यास काय केला, मग लँग्वेज आणि हे सगळं भाषा? नाही, भाषेचा अभ्यास त्या पर्टिक्युलर गाण्यासाठी म्हणून या वेळेला नाही केला. कारण जी काही आता वेगवेगळी लावणे असतील, भारुड असतील, पोवाडे असतील, हे मी ऐकत वाचत आधीपासूनच राहतो. त्यामुळे मला काय वाटतं तो एक शब्दसंग्रह आपल्या मनामध्ये हळूहळू तयार व्हायला लागतो आणि तो आत कुठेतरी ती डिक्शनरी तयार असते. आणि मग ते जेव्हा तुम्ही करायला घेता गाणं, तर मी अनेकांना असं म्हणतो की म्हणजे माझी प्रक्रिया ही त्यामानाने खूप मेकॅनिकल वाटावी अशी असते. आणि त्यात अर्थात उत्स्फूर्तता असते, पण एखाद्या कवीला जसं खूप सुंदर उत्स्फूर्तपणे गाणं सुचतं तशी माझी प्रक्रिया नसते. मी ती सिच्युएशन समजून घेतो आणि आता याच्यासाठी गाणं लिहूया, मग त्याचा एक काहीतरी फॉर्म मनात यायला लागतो हळूहळू. आणि मग ते दोन्ही एकमेकांशी जोडलं कसं जाईल आणि त्याची रचना कशी करूया असं त्याचा विचार करत करत एक एक शब्द जोडला जायला लागतो. त्यामुळे मी काही काही वेळेला माझी स्वतःची चेष्टा करतो, मी असं ठोकाठोकी करून गाणं बनवत असतो असं म्हणून. आणि त्यात मला काही प्रॉब्लेम वाटत नाही किंवा लाज वाटत नाही. फक्त तो मेकॅनिकलपणा तुमच्या कवितेत दिसू नये एवढंच. त्याचं कारण म्हणजे जे उत्स्फूर्तपणे कविता करणारे असतात ना, कॉलेजमध्ये बहुसंख्य मुलं कविता करतात, तेव्हा मी कधीही कविता केली नाही. अजूनही मी स्वतंत्रपणे करतच नाही कविता. त्यामुळे कवी आणि कविता याच्याविषयी मला स्वतंत्रपणे खूप आदर आहे. त्यामुळे मला खूप आवडतं कविता वाचायला आणि वेगवेगळ्या कवींविषयी मला खूप आदर त्यामुळेच वाटतो की कसं यांना खूप छान सुचू शकतं म्हणून. पण इथे तू म्हणतोस तसं मी तो प्रसंग काय आहे, ती पात्र काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, हे सगळं मनामध्ये आणत राहतो आणि त्यातून ते गाणं तयार होतं. म्हणजे याची नंतरची 2 उदाहरणं द्यायची झाली ना, तर जेव्हा घो मला असला हवा आम्ही करत होतो, तर त्याच्यामध्ये खूप मजेशीर आणि तेही पुन्हा 10वी सारखं खूप म्युझिकल बनवायचं असं ठरलं होतं. तर तेव्हा मला असं व्हायचं की आता त्याच्यामधली ती जी सावी नायिका आहे, तर तिला ते लग्न नको आहे, ती मुळातच टार्गट आहे, कोकणातली अत्यंत आगाऊ मुलगी आहे. तर हे सगळा तिचा स्वभाव, मग तरी तिचा एक थोडासा हळवेपणा, मग बापाशी असणारं एक प्रेमाचं नातं, पण तोच आपलं दुसऱ्याशी लग्न लावायला निघाला आहे म्हणून असलेली चिडचिड, असं सगळं मनात आणल्यानंतर काही प्रमाणात ना तो जो नटाच्या बाबतीत परकाया प्रवेश हा शब्द असतो ना, की तुम्ही दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करता, तर तसं कधी त्या सावीच्या शरीरामध्ये, कधी त्या बापाच्या शरीरामध्ये असं प्रवेश केल्यासारखं ते गाणं मनात यायला लागतं. त्यामुळे आता ती जेव्हा त्या याला सासरी तिला जायला लागते, तर तेव्हा हिच्या डोक्यात काय चाललं असेल, तर आता सासरी जाणाऱ्या मुलीची सायकोलॉजी मला समजायला खरं तर काहीच स्कोप नाही आहे. पण मला त्यांनी इतकं बरं वाटत गेलं की ते मनात समजून घेताना, की मी ते लिहिताना मला अगदी असं आतून भरून आलं होतं. हे मला आठवत आहे. म्हणजे एक दिवशी येई तसा दुसऱ्या दिवशी येई तसा जाई गोई येई तसा जाई. तर ते म्हणजे जिला आपल्याला हवा असलेला नवरा मिळालेला नाही आहे,
तिला सासरी जाताना किंवा गेल्यानंतर कसं वाटत असेल, तर ही भावना समजून घेणं ही खूप छान गोष्ट आहे असं मला वाटलं. आणि ते समजल्यानंतर मग त्याच्यातून ते गाणं हळूहळू तयार व्हायला लागतं. त्यामुळे ते अजून ऐकताना सुद्धा मला काही काही वेळेला अशा कुठल्या कुठल्या घरातल्या अशा कोणीतरी सासूरवाशिनी डोळ्यासमोर येतात की ज्यांना मनाविरुद्ध लग्न झाली आहेत, मग ते सासरच्या दिवसाला 36च्या वरत असं, तर ते माहेरचा दिवस किती छोटा असतो आणि सासरचा दिवस एवढा मोठा कसा होतो, मग ती कामाची एवढी रास कशी लागलेली असते. तर हे सगळं हळूहळू त्या मुलीच्या नजरेतून डोक्यात यायला लागलं. किंवा त्या बापाच्या बाजूनी विचार करताना मला असं वाटलं की तो म्हणतो की तर जनरी तुम्हाला पाळायला नको का, आणि मग मी चांगलंच स्थळ बघून देतोय तुला. तर ही त्याची मग सायकोलॉजी त्याच्यामध्ये यायला लागते. असं ती पात्रांची मानसिकता गाण्यामध्ये यायला लागते. आणि तेच मला मग संहिताच्या गाण्यांच्या वेळेला तिथे मात्र खूप सुंदर गाणी होती त्याची. हां, म्हणजे संहिताच्या वेळेला कसं झालं की तेव्हा पुन्हा आम्ही याच विचारात पडलो होतो की पारंपरिक ठुमऱ्या आणि गझल आपण घ्यायला पाहिजेत म्हणून. आणि बऱ्याच आम्ही ऐकल्यासुद्धा, आणि त्या ऐकता ऐकता मग मी खूप अभ्यासही केला त्याचा. संहिता फिल्मची जेव्हा गाणी लिहिली तेव्हा या दोन्ही गोष्टी तू म्हणतोस तशा झाल्या की त्याच्यामध्ये मला ती सगळी मानसिकता समजून घ्यायला खूप मजा आली. कारण ती संस्थानिक काळामधली ते कथानक आहे, आणि मग त्यावेळेची ती गायिका आणि त्या गायिकेच्या प्रेमात पडणारा राजा आणि त्याची पत्नी असा तो सगळा त्रिकोण आहे. तर एक तर त्या दरबारी गायिकेचं जेव्हा सगळं पात्र आणि हे सगळं ठरलं तेव्हा असं निमशास्त्रीय पद्धतीचं ठुमरी गझल अशा गायिकीच्या अंगाने ते करायचं आहे. आणि त्यासाठी मग पुन्हा पारंपरिक अनेक ठुमरी गझल अशा ऐकल्या आम्ही, आणि याच काही वापरूया असं ठरलं. म्हणजे विशेषतः बेगम अख्तर यांच्या खूप चांगल्या चांगल्या गझल आणि ठुमरी आहेत, तर त्याच आपण वापरूया असं पण बराच वेळ आमचं चाललं होतं. मग त्याचे हक्क मिळवूया का, अशा सगळ्या प्रक्रियेतनं आम्ही गेलो. पण मग नंतर असं वाटलं की त्यातले प्रत्येक शब्द हे आपल्या फिल्ममधल्या सिच्युएशनला जसे तसे नाही लागू पडत. तर त्या फिल्मचा जो प्रसंग आहे किंवा त्या पात्राची जी मानसिकता आहे ती आपल्यालाच कळते, तर ते आपणच तयार करायला पाहिजे असं मला वाटलं. पण तर मला तिथे मात्र मी खूप जरा बिचकलो होतो. म्हणजे बरेच दिवस मी माझ्या स्वतःशीच काहीतरी खेळ करून बघत होतो. पहिल्यांदा हिंदी गाणं असेल काय? बहुतेक असं म्हणता येईल. हो हो, बरोबर. नाही, त्याच्या आधी हिंदीमध्ये मी मोर देखणे जंगल में साठी लिहिलं होतं, कारण ती आम्ही हिंदीमध्ये बनवली होती. किंवा बेवक्त बारिश या ज्या दोन थोड्या टेलिफिल्म पद्धतीच्या आहेत, ज्या एक राजस्थानामध्ये एक गुजरातमध्ये घडते, तर त्यावेळेला हिंदीमध्ये मी लिखाण केलं होतं. आणि ते साधं नागरी हिंदी होतं. फक्त अर्थात बेवक्त बारिशच्या वेळेला थोडंसं ब्रजभाषेची पण हे केलेलं होतं. आणि त्यामुळे लोकगीताच्या पद्धतीची हिंदी ही बेवक्त बारिशमध्ये थोडीशी वापरलेली होती. म्हणजे फोक सॉन्ग त्याचं झालं होतं. हां, आणि तर फक्त ती छोटी गाणी होती. आणि ती म्हणजे अशी रिलीज फीचर फिल्म नसल्यामुळे ती म्हणजे केली, पण ती अशी यूट्यूबवर वगैरे कुठे कुठे बघितली जाते. पण ह्याच्या वेळेला संहिताच्या वेळेला जरा ते खूप महत्त्वाचं झालं. आणि मग तेव्हा आम्ही खूप विचारात पडलो की हे आपण करावं का नाही करावं. पण मग पुन्हा आत्ता मी म्हटलं तसं की ते गझल ठुमरीचं जे जे ऐकलेलं वाचलेलं होतं, तर ते शब्द हळूहळू मदतीला यायला लागले, आणि त्याच्यातून मग हे गाणं सापडत घेतलं. त्यामुळे संहिताचं पहिल्यांदा मी हे लुटा दू जहाँ यही अरमा दिल नवाजी में, तर ते पहिलं मी लिहिलं. तर ते लिहिल्यानंतर बरेच दिवस मी ठेवूनच दिलं होतं, मी कोणाला दाखवलंच नाही. आणि मग मी सुमित्राताईंना सगळ्या टीमला वगैरे दाखवलं, म्हटलं हे मी लिहिलंय बघा, बरं वाटतंय का वगैरे असं. मग सगळ्यांनी जरा चर्चा केल्या की चांगलं वाटतंय की खरं तर हे, म्हणजे हे आपण जे काही आपल्याला पारंपरिक हवं म्हणतोय त्याच्यासारखं वाटतंय. ते परत त्या ठुमरी गायिकेच्या माइंडसेटने तू लिहिलं. हो हो हो, अगदीच. कारण कसं आहे ना की मगाशी मी म्हटलं तसं की त्या पात्राच्या मानसिकतेमधून येणारं गाणंच हे तुम्हाला फिल्ममध्ये जेव्हा येईल तेव्हा म्हणजे ते मन पुढे तुमच्यापर्यंत न्यायला पोचवायला ते मदत करेल. कारण ते काही आयटम सॉंग्स नाही आहेत, ती स्वतंत्रपणे येऊन चिकटवलेली गाणी नाही आहेत. त्यामुळे ती जर बाजूला काढली तर खूप काहीतरी म्हणजे तुमच्यापर्यंत पोचण्यामध्ये अडसर तयार होईल, असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते जे काही आहे ते काढून सहज टाकण्याची गोष्ट नाही, ते त्या कथानकाचा, स्क्रिप्टचा आणि फिल्मचा भागच असणार आहे. म्हणून ती गाणी अशी त्या सगळ्याचा भाग असलेलीच असावीत असं मला वाटतं. म्हणजे कॅरेक्टर प्लस पिरियड फिल्म प्लस ती स्टोरीचं त्या स्टोरीला धरून, बरोबर, आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तू ते गाणी. हो, आणि मग त्यानुसार त्याची भाषा, कारण ती भाषा त्या पात्रांची भाषा आहे, त्यांच्या तोंडची भाषा आहे, त्या काळाची भाषा आहे, ती सगळी त्याच्यामध्ये यायला पाहिजे, तरच मजा आहे. कारण आता याच्यात एक कप चहा फिल्म मी जेव्हा केली ना, तर त्याच्यात अशी गाणी म्हणता येणारी इतकी ती प्रॉमिनंटली येत नाहीत, एकदाच येतं ते. पण आता त्याच्यामध्ये ती जी एक आजी आहे, जे लेखिका कमल देसाईंनी तो अभिनय केला आहे, तर त्याच्यामध्ये
ही आजी दिवे गेल्यानंतर असं सहज गाणं म्हणते आणि ते सगळ्या नाती पण तिच्याबरोबर म्हणायला लागतात. तर असं पारंपरिक मालवणी ढंगाचं गाणं कसं असेल किंवा ती आई सकाळी उठल्यानंतर काम करता करता सकाळचं सूर्यनारायणाबद्दलचं एक प्रार्थनेसारखं गाणं गुणगुणते स्वतः. तर याला पुन्हा एक मालवणी हे होता, कारण त्यामुळे ते सगळं तिथे मालवण तारकर्ली भागामध्ये आम्ही त्याचं शूटिंग केलेलं. त्यामुळे त्याची सुरुवातच ती आई जेव्हा म्हणते ते येवा पुरबेच्या देवा तुका अंधाराची आण डोलियाच्या भावलिक देवा उजेडाची आण. तर ते त्याला म्हणजे उजेडाचंच साकडं घातलेलं आहे सूर्याला आणि ते आमच्या डोळ्याच्या भावलीमध्ये तू तेवढा उजेड दे अशी आम्ही तुझ्याकडे मागणी करतोय असं. तर हे असं पुन्हा पारंपरिक या पद्धतीच्या प्रार्थना आणि अशा खूप असतात नेहमी. तर तशा पद्धतीने ते लिहिलेलं होतं. त्यामुळे बऱ्याचदा हा मला खूप कॉम्प्लिमेंट वाटतो की त्या गोष्टींना स्वतंत्र त्याची दखल घेतली जात नाही. जी संहिताच्या बाबतीत तसं झालं गझल ठुमरीच्या संदर्भात की ते फार कोणाला माहितीच नाही की ते मी लिहिलेलं आहे म्हणून. पण मला खूपच छान असा अत्यंत चांगल्या रसिक माणसाकडनं याचा एक अभिप्राय आला आणि त्याने मला खूप भरून आलं होतं. रामदास भटकळ पॉप्युलर प्रकाशनचे प्रकाशक जे स्वतः उत्कृष्ट शास्त्रीय गायक पण आहेत आणि खूपच मोठे रसिक आहेत. तर ते पुण्यामध्ये आले होते. ते अभय बंग वगैरे अशी अनेक मंडळी त्या फिल्मला थिएटरमध्ये बघायला गेली आणि परत आल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की खूपच ही मला गाणी आवडलीत. तर मी म्हटलं ज्यांनी एवढ्या बंदिशी स्वतः गायलेल्या आहेत आणि ज्यांचा त्याचा अभ्यास आहे तर त्यांना हे आवडणं हे मला खूपच मोठी गोष्ट वाटली. कारण तोपर्यंत कसं आहे की आपण साधे प्रेक्षक आहोत, आपल्याला काही आवडू शकतं. त्यामुळे मला त्यांचं अभिप्रायाने मला खूप असं आनंद मिळाला होता तेव्हा. आणि तसं म्हणजे मी खूप असं संकोचल्यासारखं व्हावं अशी फार मजेशीर एक घटना घडली होती. म्हणजे एक शिल्पकार मित्र आहेत आमचे, तर त्यांचं एक प्रदर्शन होतं आणि त्याच्या उद्घाटनाला गुलजारजी आले होते. तर त्यामुळे त्यांच्या तिथे आम्ही भेटलो त्यांना आणि मग त्यांनी खूप प्रेमाने विचारपूस केली काय. मग मधल्या काळातल्या काही काही फिल्म्सचं त्यांच्या कानावरती गेलं होतं. ते म्हणाले मी ऐकलं मग काहीतरी कुठले पुरस्कार मिळालेले अमुक तमुक वगैरे. आणि मग मी समोर त्यांना दिसलो तर ते म्हणाले काय मी ऐकलं तूच आता गाणी लिहायला लागलायस त्यामुळे आता माझी गरज नाही तुम्हाला. तुम्ही म्हटलं अहो काय म्हणजे कुठे तुम्ही कुठे मी असं मला झालं. तर मी आपलं काय काही न सुचल्यासारखं असा उभं राहिलो तिकडे. तर असं खूप प्रेमाने त्यांनी मला म्हणजे प्रोत्साहन दिल्यासारखंच केलं ते. आणि ती गोष्ट खरी होती कारण खरंच त्यानंतर आम्ही नाही त्यांच्याकडे गेलो. पण ते काय मी लिहितोय असं म्हणून नव्हतं गेलो, कारण त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला किती वेळा आम्ही त्रास देणार होतो. जिंदगी जिंदाबादच्या वेळेला आम्ही खूप तो जो सुंदर अनुभव घेतला होता. पण त्यामुळे मला एक मनात नेहमी हे वाटत राहिलं की हे जे अनेक चांगले गीतकार आहेत म्हणजे जसं आता गुलजारजी हे तर मला खूपच सर्व काळांमध्ये वेगवेगळं सुंदर लिखाण करणारे म्हणून आवडतात. कारण आत्ता मी म्हटलं ना की तो अभ्यास मी काही प्रमाणात त्यांच्यासारख्यांकडनंच शिकतो की ती पात्र त्यांची बॅकग्राऊंड आणि त्या सगळ्या सिनेमाची जातकुळी ही समजून जे ते लिहितात ना. म्हणजे आता कजरारे पण तेच लिहित असतात. मग त्यानंतर याच्यामधलं ओंकारामधलं गाणं जे आहे बीडी जलाईल्यासारखं गाणं आहे आणि तिथून मग ते इजाजत आंधी हे पण त्यांचं असतं. त्यामुळे प्रचंड मोठी रेंज त्यांनी ठेवलं. किंवा अगदी त्यांनी पहिलं मोरा गोरा अंगलेले बंदिरीमध्ये लिहिलेलं होतं. तर हे म्हणजे एकाच माणसाने लिहित का असं वाटावं, एवढी वर्सटॅलिटी एवढी विविधता आहे त्याच्यामध्ये. आणि ते करण्यासाठी एकतर भाषेची रेंज त्यांची प्रचंड मोठी आहे आणि त्याच्या बरोबरीने हे लिहिण्यापूर्वी केलेला त्या गोष्टीचा विचार. जसं आता मध्यंतरी मी शैलेंद्रजींच्याबद्दल खूप वाचलं तर मला इतकं कौतुक वाटलं. आणि तसंच साहिर लुधियानवींच्याबद्दल की दोन वेगवेगळ्या पद्धतीचे होते गीतकार. तर साहिरजींच्या याच्यामध्ये खूप असं अर्थपूर्ण आणि गूढ आणि आणखीन खोल जाणारं अशा पद्धतीचं असं त्यांचं लिखाण खूप आहे. आणि ते कवी म्हणून शायर म्हणून खूप वरच्या दर्जाचं असं लिखाण त्यांनी सिनेमाचं गीतांसाठी पण लिहिलेलं आहे. म्हणजे सिनेमाचं गाणं हे काहीतरी कमी दर्जाचं आहे असं चालवून घेण्याचा तो काळ नव्हता. आणि त्यामुळे खूप चांगली गाणी सिनेमासाठी लिहिली गेलेली की जी शायरी म्हणून उत्तम आहे. आणि तसंच शैलेंद्रजी हे मध्यंतरी कोणीतरी त्यांच्याविषयी असं लिहिलेलं मी वाचलं होतं की आपल्या संत परंपरेतले असल्यासारखे आहेत ते, की ते संत कसे इतकं सोपं काहीतरी लिहून जातात आणि मग ऐकायला बघितलं तर ते खूप सोपं आहे. म्हणजे सजनरी झूठ न मत बोलो खुदा के पास जाना है. ते असं अक्षरशः उपदेशात्मक वाटावं इतकं सिंपल आणि साधं आहे.
पण ते खूप प्रामाणिकपणे जेव्हा आलेलं असतं ना तेव्हा तो साधेपणा हा खूप अवघड आहे हे लक्षात येतं. म्हणजे मेरा जूता है जपानी वगैरे ही गाणी त्यांची आहे ते मला माहिती नव्हतं. ते इतक्या छान पद्धतीने त्यांनी ती सगळं मांडणी केली आहे ना की त्या वेळेचा तो असा आवारा असलेला चॅपलिन पद्धतीचा ट्रॅम जो आहे राज कपूरचा, त्याची बरोबर भाषा त्याच्यामध्ये इतकी सुंदर पद्धतीने येते. तर त्यामुळे या सगळ्या सकट आलेली गाणी हा मला खूप योगेश असतील. हो 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 खरंच आहे. आणि अजून एक किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. 2 फिल्म्स होत्या ज्याच्यामध्ये तू ऍक्टिंग केलेली आहेस अजून. एक कप चहा ज्याच्यामध्ये तू खूप चांगली मोठी भूमिका आहे आणि दोघीमध्येही तुझी इम्पॉर्टंट रोल आहे. तर त्याबद्दल काही सांगेल? हो, मी या 3-4 फिल्म्समध्ये अभिनय, मी सुरुवातीला मगाशी म्हटलं ना तसं मी अभिनय हे माझं पहिलं प्रेम होतंच आणि ते अजूनही आहेच. आणि त्यामुळे या काही चित्रपटांमध्ये मी कामं केली. एक म्हणजे पहिलाच दोघीमध्ये तर केलं, त्यानंतर जिंदगी जिंदाबादमध्ये छोटा रोल केला, एक कप चहामध्ये केला, बेवक बारिशमध्ये एक छोटासा रोल केला असं. तर दोघीच्या वेळेला ते खूप मजेशीर होतं. म्हणजे खूप आम्ही वेगवेगळ्या अभिनेत्यांशी त्यावेळेला बोललो पण होतो. पण नंतर असं लक्षात आलं की ती त्या 2 बहिणींची आणि त्यांच्या आईची गोष्ट आहे आणि तो मामा, वडील या सगळ्यांची ती गोष्ट आहे. आणि ही जी 3 मुलं आहेत की जी त्या मुलीला बघायला येतात, कृष्णाला बघायला येतात आणि नंतर त्यातल्या एका मुलीला हा त्यातला एक जण मागणी घालतो, जी मुंबईत जाऊन वेश्या व्यवसायाकडे वळली आहे आणि दुर्दैवीपणे तिला धिक्कारलं गेलेलं आहे, तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो. तर त्या आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तिरेखा होत्या. पण ज्याला फुटेज किंवा हे म्हणता येईल भूमिका किती मोठी आहे असं जर एखाद्या अभिनेत्याला सांगायची वेळ आली तर तसं मोठ्या त्या भूमिका नव्हत्या. आणि त्यामुळे आम्हाला खूप मोठे प्रश्न पडायला लागले. बरं, पहिलीच फीचर फिल्म होती, तर त्यामुळे काय पद्धतीने कोण ॲक्टर्स याच्यात घ्यायचे असं होता. त्यामुळे एक आमचा सहाय्यक दिग्दर्शक आणि अभिनेता अभय कुलकर्णी होता, तो एक त्याच्यात होता. आणि दुसरा सुनील गोडसे हा माझा वर्गमित्र आणि मी, असे आम्ही तिघांनी ते करायचं ठरवलं. म्हणजे कसं आपण आपल्या हातातले ॲक्टर्स आहोत आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवशी सीन शूट करायचं ते आपण अवेलेबल आहोत असं म्हणून. तर असं म्हणून मी ती भूमिका केली. पण त्यातल्या अनेक सीन्स बघताना आज मला असं वाटतं की मी इतका सेल्फ कॉन्शियस आहे, कारण डोक्यात एक काहीतरी अर्धवट दिग्दर्शनाचा विचार चालू आहे, आपण कसे दिसतोय याचा धड बघता येत नाही आहे. तेव्हा मॉनिटर्स नव्हते ना, त्यामुळे कॅमेऱ्यामधून बघूनच फ्रेम बघायला लागायची आणि मग तुम्ही त्याच्यासमोर येऊन बसणार. त्यामुळे सुमित्राताई कॅमेऱ्याच्या जरी मागे असल्या तरी मला स्वतःला मी कसा दिसतोय हे कळत नाही आहे. आणि त्यामुळे त्याचा एक काहीतरी चमत्कारिक कॉन्शियसनेस अशा सगळ्यामध्ये खूप मजेशीर काहीतरी केलेलं आहे. म्हणजे आम्ही तिघहीजण असं म्हणायचो की यावर्षी त्या दोघीचंच आम्हाला खूप राज्य पुरस्कार मिळाले त्यावर्षी. म्हणजे तो एक विक्रमी भाग होता. 11 राज्य पुरस्कार एका फिल्मला मिळणं ही खूपच मोठा विक्रम त्यावेळेला होता या पहिल्याच फीचर फिल्मला. तर आम्ही म्हणालो की एकच खरं आपलं हुकलेलं आहे आणि ते म्हणजे उत्कृष्ट विनोदी अभिनेता, तर ते आपल्याला तिघांना मिळून द्यायला पाहिजे होतं असं आम्ही खूप वर्ष हा जोक करायचो. नंतर त्याला जोडूनच जिंदगी जिंदाबादमध्ये एक केलं, तर ती एक फादरची भूमिका मी केली त्यातली. आणि ते मात्र मला खूप छान वाटलं, कारण एक खरे फादर मुंबईला रस्त्यावरच्या मुलांसाठी चर्चच्या आधिपत्याखाली एक खूप चांगलं सेंटर चालवतात. आणि तर तो माणूस इतका छान होता, देवदास धेवीर असं त्यांचं नाव होतं. तर ते खूप छान काम करायचे त्या स्ट्रीट चिल्ड्रनसाठी. तर मला असं वाटलं की ही व्यक्तिरेखा करायला मला खूप आवडेल, असं म्हणून मग ती भूमिका त्यावेळेला मी केली होती. पण जास्त मजा मला एक कपच्या या फिल्मच्या वेळेला आली. तिथेही पुन्हा तोच प्रश्न होता की मला म्हणजे किशोर कदम हा प्रमुख भूमिकेत असणार होता आणि कंडक्टर आणि ड्रायव्हर यांची नेहमी जोडी असते कोकणातल्या त्या बसच्या याच्यामध्ये. त्यामुळे ते दोघं बरोबरीने असण्याची व्यक्तिरेखा हवी होती, पण अर्थातच ती सपोर्टिव्ह म्हणजे सहाय्यक अभिनेत्याचीच होती. मग पुन्हा हाच प्रश्न की किशोर इतक्या महत्त्वाच्या भूमिकेत असताना त्याच्या बरोबरीने कोण उभं राहणार की ज्यांनी इतके दिवस द्यायचे पण भूमिका मात्र छोटी आहे. तर हे जे काही आहे की आपल्याकडे बऱ्याचदा प्रश्न तोच पडतो ना की एखाद्या अभिनेत्याला इतके दिवस द्यायचे असतील तर ती भूमिका खूप महत्त्वाची पाहिजे असं वाटतं, नाहीतर माझं कमी दिवसात संपून टाका असं तयार होतं. आणि याचे अडचणी खूप आहेत मला कळू शकतं. TV सिरियल्स असतात, त्याची एक ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असते वगैरे वगैरे. त्यामुळे बऱ्याच अभिनेत्यांचं असं झालं की अरे एवढे दिवस नाही शक्य, अमुक तमुक. तर म्हटलं चला मी आहे असं म्हणून मी ती भूमिका केली. पण त्याच्या वेळेला किशोरबरोबर काम करायला खूप छान मजा यायची, कारण आम्हा दोघांचं इतकं चांगलं ट्युनिंग व्हायचं आणि आम्ही दोघंही त्या खाकी कपड्यामध्ये बस स्टँडवर इकडे तिकडे फिरत असायचो आणि कोणी आम्हाला ओळखायचं नाही. आम्ही त्या कर्मचाऱ्यांपैकी नाही आहोत अशा पद्धतीने. किशोर आजच्या इतका लोकप्रिय झालेला नव्हता त्यामुळे सुद्धा असेल, आणि शिवाय तो साधा माणूस दिसतो.
तो असा फिल्मी दिसत नाही. त्यामुळे आम्ही तिथे बसलेलो असायचो, काहीतरी आमचं पेपरवर्क करत चर्चा करत. तो माणसं येऊन अमुक गाडी कुठे लागणार, मग ते कुठे लागणार असं विचारायचे. मग शेवटी आम्ही त्या गोष्टी शिकून घेतल्या की हे काय असेल तर काय उत्तर द्यायचं. कारण त्यांना आम्ही सिनेमावाले होतो, आम्ही काही करू शकत नाही असं आम्हाला सांगायचं नव्हतं. एक तर आमचं शूटिंग चाललं हेच आम्हाला फार लोकांना कळू नये अशी इच्छा असायची. त्यामुळे आम्ही खऱ्या बस कर्मचाऱ्यांसारखे तिथे वावरायचो आणि तसं लोक आम्हाला समजायचे. त्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटायचा की आपण त्यांच्यापैकी एक वाटतोय. आणि तिकडच्या बऱ्याच कंडक्टर ड्रायव्हर्सना खूप आमच्याशी आत्मीयता वाटायला लागली होती की तुम्ही इतके आमच्यातले वाटता असं म्हणून मी त्यावेळेला चक्क रस्त्यावरती बस चालवली कोकणच्या. त्या कोकणच्या छोट्या रस्त्यांवरून मी बस चालवली आणि मग माझ्या जीवाचा थरकाप होत होता. कारण एका बाजूला तो महागडा 35 म्हणून कॅमेरा लावलेला आहे, काही माणसं पण गाडीत म्हणजे बसमध्ये आहेत, कारण त्यांचेही शॉट्स त्याच वेळेला घ्यायचे होते म्हणून. तर या सगळ्यांचा जीव आणि तो कॅमेरा हा आपल्या हातात आहे आणि समोरून वाहनं येतात वगैरे असं. त्यामुळे खूप तो एक म्हणजे भयंकरच धाडस होतं. आता पुन्हा मला नाही वाटत मी करेन असं म्हणून. आणि मोर देखणे जंगलमध्ये पण असंच झालं की त्याच्याही वेळेला मग किरण यज्ञोपवीत एक भूमिका करणार होता त्यातली, आणि तो खूप प्रेमाने करायचं त्यांनी ठरवलं होतं. आणि तेवढ्यात त्याला दिग्दर्शक म्हणून एक वेगळी फिल्म ताऱ्यांचं बेट बनवण्यासाठी बोलवलं गेलं. तर तो अक्षरशः 2 दिवस आधी येऊन म्हणाला की हे खूप चुकतंय माझं, असं तुम्हाला वाटत असेल तर मी तो सिनेमा सोडतो. तो म्हटलं असं नको करूस तू, याला आपल्याला कोणीतरी अभिनेता म्हणून घेता येईल, पण तू दिग्दर्शक म्हणून हे काम कर. आणि म्हणून तो निघून गेला. मग 2 दिवसाच्या नोटीसने येणारा कलावंत कोणतं मीच असं म्हणून पुन्हा मोर देखणे जंगलमध्ये मी काम केलं की जो त्यातला जो नायक आहे सारंग साठेने ती भूमिका केली. तर त्याचा हुद्द्यानी सहाय्यक आहे पण वयाने मोठा आहे, आणि त्यामुळे तो त्याला अनेक गोष्टींमध्ये त्याचं थोडंसं मेंटॉरिंग केल्यासारखं करतो, पण प्रत्यक्षात त्या छोट्या तरुणाला तो सर म्हणत असतो, अशी ती भूमिका होती. तर सारंग आणि माझ्यामध्ये त्याचं खूप छान इक्वेशन असायचं. आमचे गाडीतनं अनेक प्रवासाचे प्रसंग होते, चर्चेचे प्रसंग होते त्याच्यामध्ये. सुनील दादा, आपल्या गप्पा मस्त रंगतात. आता मला एक विचारायचं वाटतं तुला की तुला ॲज अ डिरेक्टर, ॲज अ रायटर, व्हिज्युअलायझेशनची कशी मदत होते, आणि व्हिज्युअलायझेशन इज युअर नॅचरल फॉर्टे? कॅन यू से दॅट? नॅचरल की नाही मला सांगता नाही येणार, कारण मी म्हटलं तसं की माझा काही प्रमाणात प्रवास हा नाटकाकडून सिनेमाकडे झाला. त्यामुळे सिनेमाचं व्हिज्युअलायझेशन ही गोष्ट मी थोडी नंतर शिकलो, आणि सिनेमा माध्यम मला आवडायला लागल्यानंतर मी स्वतःला त्या दिशेने आणखीन शिकवलंसुद्धा. पण मला वाटतं व्हिज्युअलायझेशन ही गोष्ट म्हणजे असं जवळजवळ म्हणता येईल की म्हणजे ते दिग्दर्शकाच्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कसं की कारण की स्क्रीन प्ले मध्ये, पटकथामध्ये किती व्हिज्युअलायझेशनचे तुम्हाला क्यूज असले तरी शेवटी तुम्हाला एक्झिक्यूट करताना ते त्याची काही म्हणजे स्वतः काहीतरी एक व्हिज्युअलायझर असणं खूप गरजेचं असतं. हो, म्हणजे ॲक्च्युली मला आठवतं आहे की खूप मजेशीरच किस्सा आहे. आपले मराठीतले दिग्दर्शक संजय सुरकर म्हणून होते. तर त्यांनी एके ठिकाणी लिहिलं होतं की त्यांचं तो खूप असं साध्या घरातून आलेला मुलगा होता. नाटक एकांकिका करत करत मराठीमधला नाणावलेला दिग्दर्शक बनला, आणि काहीतरी एक मोठं शूटिंग होतं. तर त्याला असं वाटलं की आईला बोलवून दाखवावं, म्हणून त्यांनी ते बोलवलं आईला. तर ते सगळं शूटिंग झाल्यानंतर असं खूप हा मुलगा आईसमोर जाऊन म्हणाला की काय कसं वाटलं. तर ते म्हणाले की ते अभिनय करत होते, तो कॅमेरामन शूटिंग करत होता, आणि बाकीचे लोक काय वस्तू उचल हे ते करत होते, तू काय करत होता असं. तर ते विचारे म्हणाले की आता काय सांगू तुला, म्हणजे हे सगळं मी सांगितल्याप्रमाणे चाललेलं होतं. तर त्यामुळे ती दिग्दर्शन नावाची जी गोष्ट आहे ना, ती इतकी काहीतरी विचित्र आहे की म्हणजे बऱ्याच लोकांना त्यामुळे असं वाटतं की ती कुणालाही येऊ शकते, आणि एक असंही वाटू शकतं की साधारणतः त्या सगळ्या टीमची मॅनेजमेंट करणं म्हणजे जणू काही दिग्दर्शन. आणि त्यामुळे एक तर ती कोणाला येऊ शकते हे तसं वाटतं, तसं काही वेळेला दिग्दर्शकाची गरजच काय मग. त्यामुळे जे काही टीम आहे ती करेल की आपलं काम, इतकं खरंच अज्ञान आहे. आणि माझ्या मते ते प्रेक्षकांच्याही मनामध्ये आहे. कारण हे जसे अभिनेते वगैरे ही मंडळी पडद्यावर दिसतात, तसं दिग्दर्शकाचं नाव हे आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये समोर यायला लागलं सामान्य प्रेक्षकासाठी. चित्रपटप्रेमींच्यासाठी दिग्दर्शकाचं नाव खूप महत्त्वाचं असायचं कायम. तर तिथे मला असं वाटतं की हा व्हिज्युअलायझेशनचा मुद्दा खूप येतो की हे पडद्यावरती काय स्वरूपामध्ये मला शेवटी दिसायला हवं आहे हे डोळ्यासमोर आणणं, आणि मग ते जे डोळ्यासमोर आलं आहे ते कशा पद्धतीने आपण तयार करू शकू
हे करवून घेणं, हे दोन्ही म्हणजेच दिग्दर्शन आहे. तर त्यामुळे त्याची सुरुवातच त्या डोळ्यासमोर आणण्यापासून होते. आणि हे आता म्हणजे स्वतः लिहिलेली संहिता असेल किंवा दुसऱ्यांनी लिहिलेली असेल, तर तिच्या म्हणजे स्वतः लिहिण्यापासून आणि नाहीतर दुसऱ्या लेखकाची संहिता असेल तर ती वाचून स्वतःच्या डोळ्यासमोर आणण्यापासूनच या प्रक्रियेला सुरुवात होते. आणि ते बदलत बदलत जातं. कारण आता पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर जे येतं तर ती ठिकाणं, ती माणसं ही काही 100% तुमच्या हातात नसतात किंवा तुमच्या माहितीची पण नसतात. म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं की आता या व्हिज्युअलायझेशन नावाच्या गोष्टीमध्ये किती फाटे फुटत आहेत पहा. की एक म्हणजे कुठल्या ठिकाणी ते घडणार आहे, म्हणजे लोकेशन सर्च आला तर आता डोळ्यासमोर एक काहीतरी पद्धतीचं, आता कुठला तरी एका माळरानावरचा एक छोटासा बस थांबण्याची जागा आणि तिथे एक चहाची टपरी आहे असं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर जे येतं ते एक काहीतरी विशिष्ट असणार आहे. मग आता ते नगर रोडचा एखादा हे वेगळाच असणार आहे, तो मानदेशातला वेगळाच असणार आहे, तो खानदेशातला अजून वेगळाच असणार आहे, विदर्भातला आणखीन वेगळा असणार आहे, मराठवाड्यातला आणखीन वेगळा असणार आहे, कोकणातला आणखीन वेगळा असणार आहे. त्या कथानकानुसार ते कुठे आहे, ते लोकेशन मला कसं दिसतंय, तर ती वेगवेगळी ठिकाणं बघून आपल्या मनातल्या त्या एका ॲबस्ट्रॅक्ट याच्याशी व्हिज्युअलायझेशनशी जुळणारं असं ठिकाण निवडणं, त्याचंच एक संबंध कास्टिंगशी सुद्धा येतो की ही पात्रं मला कशी दिसत आहेत आणि त्यामध्ये मला कोण हवं आहे. आता प्रत्येक वेळेला काही स्टार सिस्टीम आणि याच्यानुसार कास्टिंग होतं असं नाही आहे. आणि आजकाल आपण बघतो की वेब सिरीज किंवा वेगवेगळे नवे सिनेमे येत आहेत, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कास्टिंग पण आपल्याला दिसतं आहे. मग त्यात कास्टिंग एजन्सीज वगैरे हे आणखीन एक वेगळं सगळं प्रकरण आहे. पण तरी मला असं वाटतं की दिग्दर्शकाच्या नजरेला डोळ्यासमोर ठेवूनच ते केलं जातं की हा माणूस कसा दिसायला हवा आहे मला. म्हणजे आता खूप अत्यंत युनिक अशी वेगवेगळी ॲक्टर्स आता आपल्याला जे बघायला मिळत आहेत ना, तर ते या नवीन विचाराच्या कास्टिंगमधूनच तयार झालेत आणि नवीन व्हिज्युअलायझेशनमधूनच तयार झालेत असं मला वाटतं. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन तिथे पण येतं. त्याच्या बरोबरीने त्यांनी कपडे काय घातलेले असतील, कुठल्या सीनमध्ये काय घातलेले असतील, त्यांचं एकमेकांशी असलेली रंगसंगती, हे सगळं घडणार आहे, तिथली सगळी सेट प्रॉपर्टी, म्हणजे हे सगळंच त्याच्यामध्ये यायला लागतं. आणि मग याच्या व्हिज्युअलायझेशनच्या अंतर्गतच मग नंतर एडिटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्याच गोष्टी त्याला चिकटत जातात. तर याचं एक काहीतरी अमूर्त आणि अशा पद्धतीचं व्हिज्युअलायझेशन हे आधीपासूनच असतं. म्हणजे कथामध्ये असतंच नाही, दिग्दर्शकाच्या मनामध्ये. म्हणजे कसं की आता म्हणजे अमुक एक सीन चित्रित होतोय ना, तर हा कशा पद्धतीने साधारण कट होईल, याच्या पुढे कुठलं दृश्य येईल आणि याच्या मागे कशा पद्धतीचं म्युझिक असेल, काय साऊंड इफेक्ट्स असतील, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते चालू असलं पाहिजे दिग्दर्शकाच्या व्हिज्युअलायझेशनमध्ये. कारण ते सगळं शेवटच्या क्षणी नाही होऊ शकत. हे सगळं जोडल्यानंतर आता कुठे म्युझिक घालूया बुवा असं. कारण कसं होतं की आता साध्या साध्या गोष्टी असतात की जेव्हा एखादं दृश्य असं थोडंसं रेंगाळत राहायला हवं आहे आणि त्याच्या मागे आपल्याला त्या बॅकग्राऊंड म्युझिकचा एक छोटासा शेवटची लकेर घ्यायची आहे. हे तुम्हाला जर नंतर कुठल्या तरी शेवटच्या टप्प्यावर लक्षात आलं तर तुमच्याकडे तो रेंगाळणारा सीन शूटच केलेला नसतो, तुम्ही आधीच तो कट केलेला असतो. एखाद्या अभिनेत्याला सुद्धा तुम्हाला सांगताना त्याच्या म्हणजे संगीतामध्ये जशी आस असते ना की एखादा स्वर जातो आणि त्यानंतर तो शांतपणे विरत जातो, तर त्या अभिनेत्याचा तो अभिनयाचा जो सुद्धा काहीतरी तुकडा असेल त्याची आस किती टिकवायची आणि मग तुम्ही कट म्हणायचं, इथपासून ते व्हिज्युअलायझेशन काम करायला लागतं. कारण ते जर डोळ्यासमोर नसेल तर तुम्ही ओके मेन मुद्दा जो काही होता वाक्य बोलून झालं आणि तो अभिनय संपला म्हणून जर कट केला तर त्याच्यानंतर ती आस जर एडिटिंगच्या टेबलावर हवीशी वाटली तर ती तुम्हाला नव्याने नाही तयार करता येईल. तर असं सगळ्या गोष्टींना हे म्हणजे हे सगळं म्हणजे दिग्दर्शन असं मला वाटतं. आणि ते सगळं करून घेण्यासाठी आता हे मी म्हटलं त्याच्याबरोबरीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तयार होते ती म्हणजे कॅमेरा अँगल आणि लेन्सिंग. तर अनेकदा पुन्हा तिथेच हे आहे की कॅमेरामन आणि दिग्दर्शक यांचं जे नातं आहे, तर असं बऱ्याचदा गृहीत धरलं असं की कॅमेरा पर्सनच जणू काही अँगल लावणार, तर ते तसं नाही आहे. म्हणजे आणि तसं जर असेल तर दिग्दर्शक चांगलं काम करत नाही असं म्हटलं पाहिजे. की जर कॅमेरा पर्सननीच ठरवायला सुरुवात केली की आपण इकडे कॅमेरा ठेवूया, तशी सूचना त्याच्याकडून किंवा तिच्याकडून येऊ शकते, तर तो वेगळा मुद्दा आहे. एकमेकांबरोबर अभिनेते हे सुद्धा अनेक सूचना करत असतात, त्या घेऊन दिग्दर्शकाचं व्हिज्युअलायझेशन आणखीन संपन्न होत असतं. पण मुळात माझ्या व्हिज्युअलायझेशनमध्ये हा सीन हा कशा शॉट्समध्ये विभागला जातो आहे का विभागला जात नाही आहे, मला एकच सलग मोठा शॉट हवा आहे का, कॅमेरा त्याच्यात किती हलणार आहे, कसा हलणार आहे, कुठल्या कुठल्या दिशांनी हलणार आहे, आणि या सगळ्याचा दृश्य परिणाम काय होणार आहे
हे तुम्हाला जर कळलं तर तुम्ही ते दिग्दर्शन करू शकणार. नाहीतर कसं होतं की बऱ्याचदा काय होतं बघ, आपल्याकडे नाटकाचा सुद्धा जो हे आहे त्याने आपण एक समोर प्रेक्षक आहे आणि त्याच्यासमोर नाटक घडतं हे इतकं फिक्स्ड आपल्या डोक्यात आहे की साधारणतः आपण समोर कॅमेरा ठेवून समोर सीन्स घडवतो. हे करणं कुणालाही सोपं आहे आणि ते करण्यासाठी बऱ्याचदा नाटकाच्या म्हणजे तालमीतून आलेले काही दिग्दर्शक अशा प्रकारचे फ्लॅट शूटिंग्स करतानाही आढळतात आणि तेवढं केलेलं प्रेक्षकालाही काही वेळेला पुरतं. म्हणजे आपल्या टी व्ही सिरियल्स बऱ्याचदा त्या पद्धतीने बनवलेल्या असतात. सगळी माणसं समोर बघून बोलत आहेत कारण समोर प्रेक्षक आहे. सिनेमाच्या दृष्टीने समोर असं काही नाही आहे. ही जी फ्रंटॅलिटी आहे की इकडे कॅमेरा ठेवून इकडे सगळेजण माझ्याकडे बघत बोलत आहेत, हे सिनेमासाठी आवश्यक गोष्ट नाही आहे. तो माणूस पाठमोर आहे, तो कॅमेरा इकडे असणार आहे, तो पाठीकडून त्याला काहीतरी वेगळं दाखवू शकतो, तो वळून गेल्यानंतर काहीतरी वेगळं दिसू शकतं. तर हे सगळं कॅमेरा मुवमेंटपासून ते त्या दृश्यांच्या तुकड्यांपर्यंत किंवा सलगतेपर्यंत हे सगळं त्या व्हिज्युअलायझेशनचा एक भाग आहे असं मला वाटतं. आणि ते सगळं जोपर्यंत दिग्दर्शक डोळ्यासमोर आणत नाही आणि ते कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचं हेही त्याला कळलं पाहिजे. कारण आता कसं होतं की लेन्सिंग हा शब्द मी वापरला, तो सुद्धा असा बऱ्याचदा वापरला जातो. मिझॉन्सेन हा शब्द फ्रेंच भयंकर पॉप्युलर आहे. तर मिझॉन्सेन हा या शब्दाचा मला समजलेला अर्थ तोच आहे की या सगळ्या सीनमध्ये जे काही घडणार आहे ते सगळं डिटेलिंग व्हिज्युअलाइज करणं आणि हे सगळं मी एकत्रित डोळ्यासमोर आणलेलं मी घडवून घेतोय की नाही. त्यामुळे त्यातलं प्रत्येक गोष्टही डेलिबरेट असणार आहे. म्हणून आता लेन्सचा चॉईससुद्धा जो आहे ना की आता जसजसं तुम्ही काम करायला लागतात तसतसं ती दृष्टी तयार व्हायला लागते आणि कॅमेरा पर्सनबरोबरचं तुमचा संवादसुद्धा त्या बाबतीत तयार व्हायला लागतो. म्हणजे अमुक एक दृश्य आहे ते वाईड अँगलनी पण शूट करता येतं. वाईड अँगलनी जेव्हा आपण शूट करतो तेव्हा त्याचं डेप्थ ऑफ फील्ड वाढते आणि प्रत्येक गोष्ट फोकसमध्ये येते आणि एक संपूर्ण मोठा असा म्हणजे वाईड अँगल लेन्समुळे जे होईल तसं संपूर्ण दिसतं. आता माझा क्लोजअप हा वाईड अँगलनी घेतला जातो तेव्हा तो संपूर्ण असा घेतला जातो. तोच नॉर्मल लेन्सनी घेतला तर तो असा होतो आणि टेली लेन्सनी घेतल्यानंतर आणखीन बारीक होऊन माझ्या मागच्या गोष्टी आउट फोकस व्हायला लागतात. आता हे अगदी त्यातल्या ढोबळ गोष्टी झाल्या. पण अमुक एक दृश्य हे मला कशा लेन्सनी मला डोळ्यासमोर येतं आहे. तर प्रत्येक वेळेला कसं होतं ना की कॅमेऱ्याच्या प्रत्येक लेन्सचा बारकावा हा प्रत्येक दिग्दर्शकाला माहिती असेल असं नाही. काही दिग्दर्शक असे आहेत की ज्यांच्या डोळ्यासमोर ते एक व्हिज्युअलायझेशन असतं की नाही हे नाही मला पटत आहे. मग कॅमेरामन दुसरं लेन्स लावून दाखवतो किंवा दाखवते की हे हवं आहे का, नाही हे नको आहे, मग वेगळं काहीतरी हवं आहे. त्यामुळे मला काय नको आहे हे निदान त्यात कळत जायला पाहिजे. कारण तेच दृश्य त्याच ठिकाणी कॅमेरा ठेवून लेन्स बदलून होऊ शकतं, कॅमेऱ्याची जागा बदलून वेगळ्या लेन्सनी होऊ शकतं, त्या वेगळ्या लेन्सनी वेगळी मुवमेंट वेगळी दिसायला लागू शकते. इतके ते वेगवेगळे गोष्टी एकत्र आहेत ना. म्हणजे यांचे खूप छान गोष्ट अदूर गोपालकृष्णन आणि शहाजी करून यांची सांगतात नेहमी. तर मला वाटतं बहुधा ती शहाजींनीच मला सांगितली होती केव्हा तरी की ते खूप सुरुवातीपासून दोघांनी एकत्र काम केले. नंतर शहाजी स्वतः दिग्दर्शक म्हणून आता त्यांनी खूप चांगले चित्रपट बनवलेले आहेत. पण ते दोघंजण असे यायचे आणि असे शांत उभे राहायचे आणि मग असे बघायचे त्या सगळ्या ठिकाणाकडे आणि मग ते असं एकमेकांकडे बघायचे हां आणि मग त्यांना काहीतरी ते कळायचं. असं ते मला वाटतं ही दुसऱ्या कोणीतरी सांगितलेली गोष्ट आहे की ते त्यांचं संभाषण इतकं मिस्टिरियस असायचं की हाही काही बोललं नाही तोही काही बोललं, तुम्हाला कळलं कसं की हा बरोबर कुठे ठेवायचं. कारण ते खूप छान त्यांचं ट्युनिंग होते की हां मी कुठेतरी आधी झालेला पेपरवर असणार की हे मी तुला म्हटलं होतं ना, हा तो अँगल आहे, मग तो आत्ता घेऊया, ही लेन्स घेऊया. असं ते खूप मजेशीर पद्धतीने हे चालतं. म्हणजे तो त्यांचा जोडीने संसारच चाललेला असतो त्यावेळेला आणि तो दिग्दर्शकाला ॲक्च्युली वेगवेगळ्या लोकांबरोबर टप्प्याटप्प्याने करायलाच लागतो आणि तिथे त्या कलावंताबरोबर त्याला तितकं जोडीने काम करावं लागतं. जसं कॅमेरा पर्सनचं आता आपण म्हणतोय तसंच नंतर एडिटरच्या बरोबर होतं की तो कुठे ते दृश्य कट होणार आहे, कशानंतर काय दृश्य येणार आहे. तर त्याच्यामध्ये त्या कलावंताचं एक ज्ञान आणि त्याची काय उत्स्फूर्तता ही पण त्याच्यामध्ये ॲड होत असते. म्हणजे जो एडिटर आहे त्याचंही असं होतं की यानंतर हे दृश्य तुमच्या मूळ संकल्पनेत आहे की असा हा सीन आहे, पण नाही त्याच्याऐवजी इथूनच जर आपण या सीनला सुरुवात केली आणि हे दृश्य नंतर घेतलं तर त्याचा एक वेगळाच परिणाम होतो. तर हे बघा वर कसं वाटतंय. तर यांनी ते व्हिज्युअलायझेशन्स बदलण्याची पण एक फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये पाहिजे आणि मग ते बदलत गेलेलं पुन्हा तुमच्याच एका यांनी म्हणजे ते काय म्हणता येईल त्याचं फायनलायझेशन हे तुम्हालाच करायचं आहे. कारण त्याचा निर्णय पुन्हा तुमचा स्वतःचा आहे. मग प्रत्येक कॅमेरा अँगल असेल, लेन्सिंग असेल, इथपासून ते एडिटिंगमधला कट असेल आणि त्या प्रत्येक गोष्टीने त्याचा अर्थ बदलत जातो, प्रत्येक गोष्टीने त्याचा इम्पॅक्ट बदलत जातो. बॅकग्राऊंड म्युझिकचा वापर न करणं, कारण हा सुद्धा एक खूप मोठा भाग आहे की तुमचा प्रेक्षक काय आहे हे समजून घेऊन अनेकदा पार्श्वसंगीताचा वापर किती आणि कसा करायचा हे इतकं विचित्र होऊन बसतं
कारण आपण आता इतकं बघतोय आणि इतकं आपल्यावरती सगळं म्हणजे बंबार्डिंग चालू आहे, त्यामुळे इतकी पार्श्वसंगीतं वापरून झालेली आहे, तेच तेच चाललेलं असतं, विशिष्ट इमोशनॅलिटीला विशिष्ट पद्धतीचं बॅकग्राऊंड म्युझिक, असं इतकं झालं असतं की आता आपण नेमकं काय करतोय. किंवा आता मला असं पण लक्षात येतं की तुम्ही जे काही मांडू बघताय त्यात ते किती नेहमीचं आहे आणि किती वेगळं आहे यानुसार सुद्धा पार्श्वसंगीताचा विचार कसा होणार हे कळत नाही. कारण दुःख आहे, आनंद आहे, संताप आहे, या ज्या सगळ्या ठोस भावना आहेत ना, या सगळ्या सोप्या आहेत आणि त्यांची एक गणितं पण ठरली आहेत की दुःख असेल तर हे म्युझिक लावा, संताप असेल तर हे म्युझिक लावा, आणि त्याची हळूहळू प्रेक्षकांना पण सवय झालेली आहे. मुळात इथे मला जे दाखवायचं आहे तो संताप पण नाही आहे, ते दुःख पण नाही आहे, ती काहीतरी वेगळीच काहीतरी हुरहुर आहे किंवा वेगळाच एक गप्पपणा आहे, अंतर्मुख होणं आहे, स्वतःशी विचार करणं आहे. याला कुठलेच ठोस म्युझिक तयार नाही आहेत. म्हणजे पूर्वी तर लोक स्टॉक म्युझिक वगैरे बोलायचं, मी म्हटलं म्युझिक स्टॉक कसं असू शकतं की हा स्टॉक आहे आणि हा घ्या, तसं नाही होऊ शकत. ते तयारच केलं पाहिजे त्या याच्यासाठी. म्हणून तर इथे अनेकदा मला लक्षात येतं की काही काही वेळेला ती भावना इतकी काहीतरी तरल आणि वैशिष्ट्यपूर्ण असते की तिथं नकोच बॅकग्राऊंड म्युझिक असं वाटायला लागतं, कारण ते लावलं की त्याला ते ठोस होणार. मग दुसऱ्या बाजूने असं वाटतं की अरे पण मग प्रेक्षकाला हे कोरडं वाटेल का, मग परत निर्णयाचा प्रश्न आला. त्यामुळे हा दिग्दर्शकाचा निर्णय हा सतत चालू राहतो. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन जे तू म्हणतोयस ना, तर त्यापेक्षा आता मी म्हणतो या सगळ्या प्रक्रियेला आयझेनस्टाईन या रशियन फिल्म मेकरचा खूपच सुंदर शब्द आहे. तो या सगळ्याला डिरेक्टोरियल सोल्युशन असं म्हणतो की डिरेक्टरच्या समोर जणू काही एक समस्या उभी असते की हे सगळं कसं सांगायचं, आणि त्याच्यासाठी तो जे शोधून काढतो ते डिरेक्टोरियल सोल्युशन. मग त्याच्यात मी आता म्हणतो ते सगळं आलं. ॲक्टरची निवड आली, लोकेशनची निवड आली, या सगळ्या गोष्टी घडवून घेणं आलं, लाईट कसा असलं पाहिजे ते बघणं आलं, आणि हे सगळ्यातून जे तयार होतं ते त्याचं सोल्युशन आहे. आणि याच्यामध्ये ते सोल्युशन शोधताना होणाऱ्या चुका यासुद्धा त्या कलाकृतीला समृद्ध करतात असं तो म्हणतो. त्यामुळे चूक बरोबर असं काही नसतं, कारण नाहीतर काय ठरलेलं कागदावरती जे प्लॅनिंग आहे तसं शूटिंग झालं की झालं असं नाही आहे. ते करता करता जे कोलमडतं, बिघडतं, यांनी जी मजा तयार होते आणि त्यातून पुन्हा नवी डिरेक्टोरियल सोल्युशन शोधावी लागतात. लाईट चालला आहे, आता मी काय करू शकणार आहे, 3 शॉटचं रूपांतर मला एका शॉटमध्ये करावं लागणार आहे, त्यातून काहीतरी वेगळं चांगलं डिरेक्टोरियल सोल्युशन सापडू शकतं, आणि ते सापडल्यानंतर आपल्याला वाटतं की हेच बरं झालं, म्हणजे आपल्यावरती ही अडचण आली म्हणून काहीतरी आणखीन चांगलं तयार झालं. अशी ती गंमत आहे. म्हणजे सगळं दिग्दर्शकाला सगळं प्रीडिफाईंड आणि प्रिसिशनने जरी असलं तरी नंतर फ्लेक्सिबिलिटी आणि त्याला तरतूद करण्याची सगळी तयारी असली पाहिजे.